साबुदाण्याची पळी पापडी बनवण्यासाठी इथं मी 1 किलो एवढा साबुदाणा घेतलेला आहे। इथं मी 1 किलोच्या प्रमाणात तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी इथं मी 1 किलो एवढा साबुदाणा म्हणजे 1 डबा घेतलेला आहे। तुम्ही इथं कुठलं पण भांडं किंवा काही ग्लास वगैरे घेऊ शकता। इथं आता मी 1 किलो एवढा कुकरचा डबा असतो ते घेतलेला आहे। आता एका मोठ्या पातेल्यात मी हे जे साबुदाणा आहे ते घालून घेणार आहे। आता इथं आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा हा साबुदाणा। स्वच्छ धुवून मग त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। इथं मी 2-3 पाण्याने हा साबुदाणा आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि 1 डबा मी साबुदाण्यासाठी अर्धा डबा एवढं पाणी घातलेलं आहे। इथं हे बघू शकता असं एक अर्ध कांड असं बुडत आहे इतपत आपल्याला इथं पाणी घालून घ्यायचं आहे। आता हा साबुदाणा आहे तो आपल्याला रात्रभरासाठी भिजत ठेवायचा आहे। तर इथं आता मी रात्रभर असं हे झाकून छान असा भिजवून देते। आता इथं मी दुसऱ्या दिवशी सकाळी हे साबुदाण्याचे पळी पापड आहे ते बनवणार आहे। तर बघू शकता मस्त आपला साबुदाणा आहे तो छान असा भिजलेला आहे आणि एकदम असा मोकळा मोकळा झालेला आहे आणि मस्त असा टम्म असा फुगलेला आहे आणि चांगल्या क्वालिटीचा आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे। तर बघू शकता मस्त असा फुगलेला आहे आणि असा दाबून बघितलं की छान असा एकदम मऊसूद असा भिजलेला आहे। आता हा साबुदाणा आपल्याला एका भांड्यामध्ये दुसऱ्या काढून घ्यायचा आहे आणि ह्याच्यातच मी जे मिश्रण आहे ते बनवणार आहे। इथं आता मी 1 डबा एवढा साबुदाणा घेतला होता त्याच्या 4 पट एवढं मी पाणी घेणार आहे म्हणजे 4 भांडी पाणी घ्यायचं आहे। आता इथं मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते आणि ह्याच्यातच पाणी घालून घेते। इथं आता मी जो साबुदाणा आहे तो असा मोठ्या एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। आता इथं बाकीचं साहित्य काय लागत आहे मीठ चवीनुसार, चिली फ्लेक्स घेतलेले आहेत मी आणि 3 बटाटे घेतलेले आहेत। तर इथं मी बटाटा आहे तो किसून घालणार आहे आणि तुम्हाला नसेल घालायचं तर तुम्ही स्किप पण करू शकता। इथं आपलं पाणी पण छान असं गरम झालेलं आहे तर छान असं पाणी खळखळून असं गरम करून घ्यायचं आहे आणि मगच आपल्याला साबुदाणा घालायचा आहे। तर इथं मी 4 डबे एवढं हा पाणी गरम करून घेतलेलं आहे। आता इथं मला एवढं परफेक्ट प्रमाण आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यातलं पाणी काढणार पण नाही किंवा घालणार पण नाही। आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि चिली फ्लेक्स घेतले होते ना ते पण घालून घ्यायचं आहे। तुम्हाला इथं लाल मिरची वापरायची नसेल तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यावर आपल्याला जो साबुदाणा घेतलेला होता ना तो घालायचा आहे। पण लक्षात ठेवायचे पाणी हे गरमच घ्या नाहीतर काय होतं थंड पाण्यामध्ये साबुदाणा पाहिजे तसा सुटसुटीत असा मोकळा होत नाही। त्याच्यामुळे गरम पाण्यातच आपल्याला साबुदाणा आहे तो घालायचा आहे। आता सगळा एकदमच हा मी साबुदाणा आहे तो घालून घेते। तर खूप छान अशा ह्याच्या पापड्या होत्यात आणि झटपट अशी ही रेसिपी आहे, जास्त मेहनत लागत नाही। तर आता छान असं आपल्याला हे पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथं आता स्टार्टिंगला जरा फुल गॅस करायचा आहे चांगलं शिजोस्तोवर, पण सतत असं हलवत राहायचं आहे नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते त्याच्यामुळे सतत असं हलवत राहायचं आहे। आता इथं आपला साबुदाणा शिजत आहे तोपर्यंत आपण इथं बटाट्याची साल काढून खिसून घेऊया। पण लक्षात ठेवायचं आपल्याला ह्या स्टेजला हे जे बटाटे आहेत तर घालायचे नाहीत। आता मी पहिले साल काढून घेते। इथं आता मी अशा प्रकारे जे बटाटे घेतले होते ना अशा प्रकारे खिसून घेतलेले आहे। तर बघू शकता इथं पाण्यामध्ये आता मी हा खिसा आहे तो टाकलेला आहे, नाहीतर काय होतं लालसर असं पडते त्याच्यामुळे आपल्याला पाण्यामध्येच ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला साबुदाणा शिजल्यावरच मग घालायचं आहे। आता इथं आपलं हे जे मिश्रण आहे ते चांगलं आता शिजत आलेलं आहे, जरा थोडासा ट्रान्सफर असा झालेला आहे। 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत आणि बघू शकता अर्ध कच्चा असा आपला हा निम्मा म्हणजे साबुदाणा आहे तो शिजलेला आहे। पूर्ण पण शिजवून घ्यायचा नाही, निम्मा शिजला की आपल्याला जो बटाट्याचा खिस आपण करून घेतला होता ना तो घालायचा आहे। आणि इथं मी बटाटे कच्चेच घेतलेले आहेत त्याच्यामुळे निम्मा साबुदाणा भिजत आल्यावरच बटाट्याचा खिस घालायचा आहे। तुम्ही इथं जरा थोडंसं अर्ध कच्चे शिजवून घेत असेल तर एकदम आपल्याला शेवटच्या स्टेजला हा खिस आहे तो घालायचा असतो। आता मी ह्या स्टेजला इथं हे खिस आहे तो घालून घेते आणि छान असं ह्या साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेते। तर खूप छान अशी टेस्ट लागते, तुम्ही सुद्धा नक्की अशा प्रकारचे या साबुदाण्याच्या पापड्यामध्ये बटाट्याचा खिस घालून बघा, खूप छान अशी टेस्ट लागते। आता हे खालून वरून छान असं हलवून घ्यायचं आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर बघू शकता जे आपण पाणी घेतलं होतं ना तर तेवढं परफेक्ट आहे। चला आता आपल्याला अजूनही 5-10 मिनिटासाठी असं शिजवून घ्यायचं आहे। 5 ते 10 मिनिटं झालेले आहेत आणि मिश्रण बघू शकता छान असं शिजत आहे, मस्त असे त्याला बबल्स येत आहे। त्याचा अर्थ की आपलं हे जे मिश्रण आहे छान असं शिजलेलं आहे आणि चांगलं शिजवून घ्यायचं आहे। त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता मस्त अशी झालेली आहे, जास्त पण पातळ नाही किंवा जास्त पण घट्ट झालेलं नाही। अशाच प्रकारे आपल्याला हे जे मिश्रण आहे इतपत शिजवून घ्यायचं आहे। आता इथं ह्या स्टेजला मी गॅस बंद करून घेते आणि आता ह्याच्या पापड्या करूया। आपल्याला ह्या ज्या पापड्या असतात ना तर त्या उन्हातच घालावं लागतात, त्याच्यामुळे सोबतीला 1-2 जण असे कोणतरी घ्या, म्हणजे गरम असताना आपल्याला हे पापड्या घालावं लागतात त्यामुळे पटपट होतात आणि थंड झाल्यावर काय होतं घालता येत नाहीत, म्हणजे जरा दाटसर असं ते मिश्रण होतं त्याच्यामुळं जरा वेळ लागतो घालायला आणि उन्हामध्येच ह्या पापड्या वाळवायच्या आहे जेणेकरून छान अशा एका दिवसात वाळतील। तर चला सगळ्या पापड्या मी अशा प्रकारच्या करून घेते।
इथं मी संपूर्ण अशा ह्या साबुदाण्याच्या पळी पापड आहेत ते आता काढून घेतलेले आहेत. आता इथं आपल्याला दिवसभर अशा ह्या उन्हामध्ये वाळवायचे आहेत. तर इथं जरा पातळ मिश्रण किंवा हे पळी पापड आपण घालतो ना, तर जरा वेळ लागतो त्याला वाळायला, त्याच्यामुळे 2 दिवस तर लागतील वाळायला. तर चला आता मी असे 2 दिवस वाळून देते. 2 दिवस झालेले आहेत आणि इथं बघू शकता मस्त अशा आपल्या ह्या साबुदाण्याच्या पळी पापड तयार झालेले आहेत. मस्त अशा ट्रान्सपरंट अशा झालेल्या आहेत. आपला साबुदाणा आहे तो छान असा भिजलेला होता, त्याच्यामुळं मस्त अशा पापड्या झालेल्या आहेत. आता इथं आपण ह्या पापड्या आहेत ना, तर ते तळून बघूया. तर चला आता मी तळून घेते. पापड तळण्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपल्याला हे जे तेल आहे ते चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आणि इथं मी आता पापडी घालून बघते, तर बघू शकता मस्त अशी फुलत आहे आणि पांढरा शुभ्र असा त्याचा कलर झालेला आहे. इथं जरी का आपण चिली फ्लेक्स टाकलेलं असलं तरी त्याचा कलर असा बदललेला नाही, त्याच्यामुळे छान अशा आपल्या ह्या पापड्या झालेल्या आहेत. तर चला मी अशा तळून घेते. झटपट अशा आपले इथं हे उन्हाळा स्पेशल साबुदाण्याचे पळी पापड तयार झालेले आहेत. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारचे पळी पापड करून बघा, खूप छान असे होत्यात. आणि अजून मी उन्हाळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असेच तुमच्यासोबत रेसिपी शेअर करणार आहे, त्याच्यामुळे लगेच सबस्क्राईब करा. तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.